फुकट खातोय। आज शेतकऱ्यांची मतदानाची गरज नाहीये का? महाराष्ट्रातल्या पुढाऱ्यांना आहे। शहरामध्ये मतदान जास्त आहे म्हणून तिथं फुकट खायला देऊ नका, आम्ही कष्ट करतोय, आम्हाला माहितीये काय होते, रात्री वाघ किती वाजता येतोय, लाईट किती वाजता येते, हे सुद्धा आम्हाला चांगलं माहितीये। आणि गणित जर बघितलं ना, हे कुठेच मिळत नाही। शेतकऱ्यांनी केलेल्या कष्टाचे त्याला कधीच पैसे मिळत नाही। जर पैसे मिळत असते तर ही वेळ आज आली नसती। कारण असं आहे, भारतातली निर्यात जर खुली केली तर परदेशात खाणारे भरपूर आहेत। आम्ही आढावा घेतो, प्रदेशातील आमचे जे भारतीय आहेत ना त्यांना विचारतो तुम्ही कांदा काय भावाने घेता, ते आकडे जर सांगितले तर इथे काही शेतकऱ्याला घरी वाटणार नाही। त्यांना मॉडिफाय केलेला कांदा खायला मिळतो, तो कांदा 70 ते 80 रुपयांनी ते खातात। फक्त सरकारला एक विनंती आहे, तुम्ही आमची निर्यात, आमचा कांदा कसा विकायचा तो शेतकरी ठरवेल। खरं खोटं वाटत असेल तर टाळायला का वाजू, खरं असेल तर टाळा वाजवा। 80 रुपये किलोने आपला कांदा हा परदेशात विकला जातो, फक्त निर्यात खुली करा आणि टॅक्स फ्री करा। आमच्या कांद्याला ध्येय धोरण खूप चांगला आहे, आमचा कांदा चवीला पण चांगला आहे, कलर पण चांगला आहे आणि निर्यातीला सुद्धा चांगला कांदा आहे। 40 ते 45 mm ची साईज या कांद्याची आहे आणि तो निर्यातीक्षम आहे। तो कांदा आज भारतात चढतोय, याच्यावरती सरकारने चांगलं ध्येय धोरण घ्या आणि या कांद्याची चांगल्या पद्धतीने विक्री कशी केली जाईल परदेशामध्ये याचंही तुम्ही गणित कसं बसवताय हे तुम्हालाच माहिती। कारण विषय असा आहे, पिकवतोय आणि 80,000 रुपये एकर खर्च येतोय आमच्या हातात। जर समजा त्याचे 60,000 रुपये, आज मी काल परवा ऐकलं एकाचं 18,000 रुपयांनी गाळा दिलं। 18,000 रुपयाला 50 पिशव्या, एक पिशवी किती रुपयाला पडली? 600 रुपयाला पडते। पिकवायला सुद्धा 600 रुपये खर्च येतो। एक वर्ष व्हायला गेले त्याचं, हे शेतकऱ्याचं एक वर्ष वाया गेले। त्याच्यावरती गेला उपजीविका करायची असते, अन्य काही ध्येय धोरण असतात, मुलांचं शिक्षण असते, या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो। रुपये दादा तुम्ही काळजी करू नका, आम्ही रोजगार ग्रामस्थ आणि आम्ही सर्व